नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये 7वी पंचवार्षिक योजना अगदी व्यवस्थितपणे डिटेलपणे समजावून घेणार आहोत. म्हणजे एमपीएससी कमिशनने आतापर्यंत 7व्या पंचवार्षिक योजनेवरती जे काही विविध प्रश्न विचारलेले आहेत तर त्यांचा आढावा घेऊ. त्याच्याबरोबरच भविष्यात जे कोणते प्रश्न येऊ शकतील त्याचा सुद्धा आढावा हे आपण लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थितपणे घेणार आहोत. तर बघा, तत्पूर्वी हा व्हिडिओ जो कोण सुरुवातीला बघत आहेत त्यांच्या माहितीसाठी आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या चॅनलच्या माध्यमातून इंडियन इकॉनॉमी म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेवरती आपली जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे तर या लेक्चर सिरीज मधलं आजचं लेक्चर हे प्रामुख्याने भारतातलं आर्थिक नियोजन जे आहे आणि आर्थिक नियोजनासंदर्भातल्या ज्या काही पंचवार्षिक योजना आहेत त्याच्या संदर्भात आहेत. तर तत्पूर्वी त्याच्या अगोदर आपण गेल्या काही विविध लेक्चर्समध्ये विविध मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर आर्थिक नियोजनाची गरज का निर्माण झाली, आर्थिक नियोजनासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या संस्था, त्यामध्ये राष्ट्रीय नियोजन आयोग असेल, राष्ट्रीय विकास परिषद असेल आणि अलीकडे आलेली एक खूप महत्त्वाची संस्था 1 जानेवारी 2015 पासून ती म्हणजे नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर या सर्व मुद्द्यांच्या वरती आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये आपण चर्चा केलेली आहे. तर याच्यावरती आपले जे काही व्हिडिओ आहेत तर त्या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओचे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते सुद्धा आपण बघून घ्या. म्हणजे याचा तुम्हाला नक्कीच उपयोग शकतो. त्याच्यानंतर ह्या ज्या काही विविध संस्थांच्या माध्यमातून आमच्या देशामध्ये आर्थिक नियोजनाला सुरुवात झाली आणि हे आर्थिक नियोजन हे प्रामुख्याने 5 वर्षांसाठी होतं. त्यामुळे त्याला पंचवार्षिक योजना किंवा 5 इयर्स प्लॅन असं पण बोललं जातं. आणि आमच्या देशामध्ये 1951ला पहिल्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे 1 एप्रिल 1951ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. त्यानंतर पहिली असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, तर एकूण 6 पंचवार्षिक योजना आपण आत्ताच्या लेक्चरपर्यंत डिस्कस केलेल्या आहेत. आजच्या लेक्चरला 7वी पंचवार्षिक योजना आपण डिस्कस करणार आहोत. तर या पहिल्या योजनेपासून अगदी 6व्या योजनेपर्यंत जे काही आपण सर्व योजनांचं विविध लेक्चर्समध्ये आपण जे काही अनालिसिस किंवा डिस्कशन केलेलं आहे त्या सर्वांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघून घ्या. तर ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी जो असेल हा प्रामुख्याने 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 या दरम्यान होता. म्हणजे बघा, आमच्या देशातील 7वी पंचवार्षिक योजना ही 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 या दरम्यान राबवलेली होती. आणि त्याच्यानंतर लगेचच म्हणजे कंटिन्युअसली 6वी योजना संपल्यानंतर लगेच कंटिन्युअसली 7वी योजना सुरू झाली. याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 या दरम्यान आहे. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे. या योजनेदरम्यान आमच्या देशाचे पंतप्रधान कोण होते, म्हणजे या योजनेच्या दरम्यान अध्यक्ष कोण होते, तर राजीव गांधी डिसेंबर 1989 पर्यंत होते आणि त्याच्यानंतर व्ही पी सिंग होते. बऱ्याच वेळेला विचारलं जाऊ शकतं की 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा 7व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान राजीव गांधी हे कोणत्या वर्षापर्यंत किंवा कोणत्या याच्यापर्यंत अध्यक्ष होते, तर डिसेंबर 1989 पर्यंत आणि त्यानंतर व्ही पी सिंग होते. पुढचं बघा की या योजनेमध्ये प्रामुख्याने एक घोषणा वाक्य दिलं होतं. लक्षात ठेवा, घोषणा वाक्य बोलतोय मी, घोषणा नाही बोलत. म्हणजे घोषणा वाक्य होतं अन्न, रोजगार आणि उत्पादकता. म्हणजे आम्हाला आमच्या देशातली अन्न सुरक्षा कशी निर्माण करता येईल आणि या अन्न सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला कशी रोजगार निर्मिती करत असताना प्रोडक्शन किंवा उत्पादन कसं वाढवता येईल, तर या 3 मुद्द्यांच्यावरती एक लक्ष केंद्रित करण्यासाठी घोषणा वाक्य ठेवलं होतं की अन्न, रोजगार आणि उत्पादन. मुख्य भर उत्पादक रोजगार निर्मिती म्हणजे प्रामुख्याने असे रोजगार निर्मिती केली जाईल की ज्याच्या माध्यमातून खूप उत्पादन होईल आणि असं उत्पादन असेल की ज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली. मग थोडक्यात काय, उत्पादन आणि रोजगार ह्या 2 मुद्द्याला या योजनेमध्ये फोकस केलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, या योजनेला रोजगार निर्मितीजनक योजना असं पण बोललं जातं. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मितीजनक योजना असं बोललं जातं, तर लक्षात ठेवा 7व्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मितीजनक योजना असं पण बोललं जातं. आणि पुढचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की काँग्रेसने आपल्या 1988 जे काही वार्षिक अधिवेशन होतं तर या अधिवेशनामध्ये राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जी काही बेरोजगारी जी आहे ती आमच्या देशातून घालवायची आहे किंवा बेरोजगारी संपवायची आहे, म्हणजे बेरोजगारी हटाओ अशी घोषणा दिली होती असं पण म्हटलं जातं. तर बघा, आपण गेल्या काही मागील लेक्चर्समध्ये बघितलं की 1971 मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या देशातलं दारिद्र्य जे आहे किंवा पॉवर्टी जे आहे ते घालवण्याच्या संदर्भातली घोषणा दिली होती. आणि लक्षात ठेवा, 1988 हे जे काही वर्ष आहे तर 1988 वर्षामध्ये राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या देशातून जी काही बेरोजगार आहे तर ती बेरोजगारी घालवण्यासाठी किंवा अनएम्प्लॉयमेंट घालवण्यासाठी घोषणा दिली होती. तर लक्षात ठेवा,
1971ला पॉवर्टी किंवा दारिद्र्य घालवण्याची घोषणा असेल आणि 1988ला बेरोजगारी किंवा अनएम्प्लॉयमेंट घालवण्याची घोषणा असेल, तर 1971ची घोषणा श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आलेली होती आणि 1988 जी घोषणा आहे ती राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आलेली होती. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे. बरेच विद्यार्थी तर कन्फ्युज होतात की म्हणजे दारिद्र्य घालवण्याची घोषणा किंवा पॉवर्टीची कोणत्या वर्षी केली आणि अनएम्प्लॉयमेंटची कोणत्या वर्षी केली आणि कुणी केली. तर लक्षात ठेवा, हे 2-3 मुद्दे तुम्हाला बऱ्याच वेळेला परीक्षेत येऊ शकतात. या योजनेचं प्रतिमान जे असेल ते ब्रह्मानंद वकील यांच्या जे काही मजुरी वस्तू प्रतिमान असेल या प्रतिमानावर आधारित ही योजना होती असं म्हटलं जातं. बघा पुढचे काही मुद्दे या योजनेतले, तर या योजनेमध्ये महत्वाचे जे काही कार्यक्रम असतील ते आपल्याला बघावे लागतील. बघा या योजनेमध्ये तिसरा 20 कलमी कार्यक्रम 1 एप्रिल 1987 ला राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली स्वीकारण्यात आला. बघा मागील काही लेक्चर्समध्ये आपण बघितलंय की पहिला 20 कलमी कार्यक्रम कधी आला, दुसरा 20 कलमी कार्यक्रम आला, तो कुणी आणला लक्षात ठेवा. तर बऱ्याच वेळेला माहितीसाठी सांगतो, आपण मागच्या लेक्चर्समध्ये पण बघितलेलं आहे की श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली हे पहिले दोन्ही 20 कलमी कार्यक्रम त्यांनीच आणले. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की पहिला 20 कलमी कार्यक्रम कुणी आणला, दुसरा कुणी आणला आणि तिसरा कुणी आणला. तर लक्षात ठेवा पहिले 2 20 कलमी कार्यक्रम जे आहेत ते श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत आले आणि तिसरा जो काही 20 कलमी कार्यक्रम होता 1 एप्रिल 1987 ला तो राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत आला. तर बघा मागील लेक्चरमध्ये खूप डिटेल्स विचारले कोणत्या तारखेला आले, तर मला ज्यांनी कोणी लेक्चर बघितला आहे किंवा बघितला नसेल त्यांनी बघून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की पहिला 20 कलमी कार्यक्रम आणि दुसरा 20 कलमी कार्यक्रम हे दोन कार्यक्रम श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आले ते कोणकोणत्या तारखेला आले, डेट्स मला सांगा, म्हणजे लक्षात येईल की तुम्ही किती सिरियसली बघताय. पुढचा खूप महत्वाचा आहे बघा एक कार्यक्रम कपार्ट. बऱ्याच वेळेला एका कंबाईनच्या एक्झाम मध्ये विचारलं होतं की आज कपार्टचा फुल फॉर्म काय, काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रूरल ट्रेनिंग. बऱ्याच वेळेला हा फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे आणि हा कपार्ट कार्यक्रम 1 एप्रिल 1986 मध्ये आलेला होता. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की कपार्ट हा कार्यक्रम कोणत्या ह्याच्यामध्ये आला किंवा कोणत्या डेटला आला किंवा कपाडचा फुल फॉर्म काय असेल. तर आता बघा कपाडचा बेसिक उद्देश काय असेल बघा, ग्रामीण भागात नवीन तंत्रज्ञान सेवा सुविधांचा अवलंब करून, म्हणजे प्रामुख्याने रुरल एरिया जो असेल तिथे नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन तंत्रज्ञान सेवा सुविधांच्या किंवा सर्व्हिस अवेलेबल करून देऊन ग्रामीण भागाचा एकात्मिक विकास करण्यासाठी हा कपाट कार्यक्रम सुरू झाला. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला म्हणजे कपाट कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा कार्यक्रमाला विचारला जात होतो, तर 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. कपाटचा फुल फॉर्म काय असेल तर काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रूरल ट्रेनिंग असेल. 1 एप्रिल 1986 ला हा कार्यक्रम आला. या कार्यक्रमाचा उद्देश काय असेल तर ग्रामीण भागात नवीन तंत्रज्ञान सेवा सुविधांचा अवलंब करून ग्रामीण भागामध्ये एकत्रितपणे एकात्मिक विकास कार्यक्रम जो काय असेल तो सुरू करणे हा होता. पुढचं खूप महत्वाचं असेल बघा इंदिरा आवास योजना, म्हणजे आमच्या देशातली एक महत्वाची एक कल्याणकारी योजना असेल की लोकांना जो काही निवारा असेल तो निवाऱ्याची रिलेटेड इंदिरा आवास योजना 1985-86 मध्ये आले. तर ही एक महत्वाची योजना असेल, बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखालील जी काही कुटुंब असतील तर त्यांना एक निवास किंवा राहण्याची सुविधेच्या माध्यमातून घर अवेलेबल करून दिलं जाईल. त्यानंतर पुढचा कार्यक्रम असेल बघा दशलक्षी विहिरी योजना. हा कार्यक्रम 1988-89 मध्ये आला आणि प्रामुख्याने अनुसूचित जाती म्हणजे SC आणि ST मधल्या ज्या काही जमाती असतील तर यांच्यासाठी हा कार्यक्रम केलेला होता की याच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना एक पाण्याचा शाश्वत स्रोत जो असेल तो अवेलेबल विहिरींच्या माध्यमातून करून देण्यासाठी हा कार्यक्रम आला. पुढचा असेल बघा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे राष्ट्रीय साक्षरता मिशन किंवा नॅशनल लिटरसी मिशन 5 मे 1988. बऱ्याच वेळेला ही डेट सुद्धा विचारली जाते बघा. आता प्रश्न असा पडतो साक्षर म्हणजे काय, आपण लोकसंख्या प्रकरणामध्ये डिटेल्समध्ये मुद्दा बघू. साक्षर म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला एक भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही वेगवेगळ्या भाषा आहेत किंवा ज्या काही स्थानिक भाषा आहेत जी लिपी आहे अशा भाषेपैकी कोणतीही एक भाषा आकलनासहित लिहिता आणि वाचता येते याला म्हटलं जाते साक्षरता. तर राष्ट्रीय साक्षरता मिशन म्हणजे काय तर लक्षात ठेवा प्रामुख्यानं म्हणजे बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जात होतो की राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या माध्यमातून कोणत्या वयोगटाला टार्गेट केलं होतं. लक्षात ठेवा 15 ते 35 वयोगटातील म्हणजे 15 ते 35 वयोगटातील व्यक्तींना कार्यात्मक साक्षर बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. कार्यात्मक साक्षरतेचा अर्थ काय बेसिक होतो बघा की त्या व्यक्तीला दैनंदिन आयुष्यामध्ये जेवढं काही आवश्यक आहे नॉलेज तेवढं त्यांना अवेलेबल झालं पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती एखादा प्रवास करायला लागली तर प्रवास करत असताना ज्या बसमध्ये असेल ट्रेनमध्ये असेल तर त्या ट्रेनचं किंवा बसचं तर किमान नाव वाचता आलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीने सांगितलं इथं सही कर तर त्या कागदावरती काय लिहिलं ते तरी वाचता आलं पाहिजे. म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढे शिक्षण मिळणं किंवा तेवढं एज्युकेशन मिळणं याला म्हणतात की कार्यात्मक शिक्षण. म्हणजे या
कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्तींना कुठलीही विद्यापीठाची किंवा कुठलीही शाळेची परीक्षा द्यायची नाही, तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अगदी बेसिक लागतं तेवढं अवेलेबल झालं तर ठीक आहे. तर यासाठी असं म्हटलं जातं की राष्ट्रीय साक्षरता मिशन 5 मे 1988 ला जी काही सुरू झाली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 15 ते 35 वयोगटातील व्यक्तींना कार्यात्मक साक्षर बनवण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. पुढचं असेल की खडू फळा मोहीम 1987 ला सुरू झाली. तर लक्षात ठेवा, ही मोहीम प्रामुख्याने प्राथमिक शाळांशी रिलेटेड असेल, म्हणजे प्रायमरी जे काही स्कूल असतील त्यांच्याशी रिलेटेड असेल. त्या प्राथमिक शाळांना आवश्यक जास्तीच्या सुविधा अवेलेबल करून देणे. म्हणजे प्रायमरी एज्युकेशनमध्ये ज्या काही नवनवीन जे काही सेवा ऑलरेडी अवेलेबल होतात, म्हणजे कम्प्युटर असेल अलीकडे आलेला, पूर्वी अगदी 10-20 वर्षापूर्वी कम्प्युटर सिस्टम किंवा कम्प्युटर नॉलेज नव्हतं, ते अलीकडे आलेलं आहे. तर असं जे काही नवनवीन अवेलेबल होईल ते प्राथमिक शाळांना अवेलेबल करून देण्यासाठी खडू फळा मोहीम 1987 ला सुरू झाली असं म्हटलं जातं बघा. पुढचं महत्वाचा एक कार्यक्रम आहे बघा, केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम. म्हणजे बघा, आज जसा स्वच्छ भारत मिशन जसा कार्यक्रम आहे, तसं केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम हा पूर्ण देशपातळीवरती भारत सरकारने 1986 ला सुरू झाला. याच्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागातली जी काही स्वच्छता असेल ते जास्तीत जास्त कशी ठेवता येईल यासाठी काम केलं होतं. पुढचं याच्यामध्ये असं म्हटलं बघा, ग्रामीण लोकांच्या राहणीमानात सुधारणा ही स्वच्छतेच्या माध्यमातून करण्यासाठी. म्हणजे ग्रामीण लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे ते वाढवायचं कसं, तर स्वच्छतेच्या माध्यमातून. बरेचसे लोक जर स्वच्छता पाळत नसेल तर वारंवार आजारी पडत असतील किंवा ज्या आरोग्याच्या समस्या वारंवार जाणवत असतील, तर त्या टाळण्यासाठी ग्रामीण भागातली ती स्वच्छता वाढवायची. आणि ती जर स्वच्छता जर व्यवस्थित झाली तर लोकांच्या राहणीमानात किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये सहजच वाढ होईल असं म्हटलं तर चालेल. पुढचं बघा, खूप महत्वाचा एक मुद्दा आहे, राष्ट्रीय आवास बँक. 8 जुलै 1988, नॅशनल हाऊसिंग बँक असं पण म्हणतात बघा. आता बघा, गेल्या काही लेक्चर्समध्ये आपण बघितलं की पुनर्वित्त पुरवठा म्हणजे काय. तर इथे बेसिक लक्षात ठेवा, राष्ट्रीय आवास बँक ही प्रामुख्याने 8 जुलै 1988 ला गृह कर्ज देणाऱ्या संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करण्यासाठी. म्हणजे बघा, इथे उदाहरणाच्या माध्यमातून बघू. एक सामान्य गृहस्थ असेल, ह्या सामान्य गृहस्थाचं XYZ कुठला तरी समजा SBI असेल, SBI मध्ये अकाउंट असेल, आणि ह्या व्यक्तीला जर त्याचं स्वतःचं घर जर बांधण्यासाठी जर कर्ज हवं असेल तर ही SBI या व्यक्तीला कर्ज देईल. आता लक्षात ठेवा, SBI जर देशातल्या बऱ्याचशा लोकांना गृह कर्जासाठी जर किंवा घर बांधण्यासाठी जर कर्ज देत असेल, तर SBI ला सुद्धा या कारणासाठी कुणीतरी कर्ज अवेलेबल केलं पाहिजे. तर NHB किंवा नॅशनल हाऊसिंग बँक अशी एक बँक असेल की ते देशातल्या अशा कोणत्या संस्था आहेत की ज्या गृह बांधणीसाठी कर्ज देतात, तर त्यांना हे म्हणजे NHB नॅशनल हाऊसिंग बँक जे असेल, तर त्या ज्या संस्था गृह बांधणीसाठी कर्ज देतात त्यांना कर्ज पुरवठा संस्था करतील, आणि त्याच्यानंतर या ज्या काही संस्था असतील त्या प्रत्यक्ष लोकांना करतील. म्हणजे बघा, की जो गृह पुरवठ्यासाठी जो कर्ज पुरवठा आहे तो डायरेक्ट न करता इनडायरेक्टपणे काम करतात किंवा रिफायनान्स करतात किंवा पुनर्वित्त पुरवठा करणारी जी काही बँक असेल ती आमच्या देशातल्या गृह बांधणीसाठी जी काही सुरू झालेली असते त्याला नॅशनल हाऊसिंग बँक. याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं बघा, नाबार्ड सुद्धा असेल. नाबार्डचं बघा, नाबार्डचं फुल फॉर्म नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ही सुद्धा एक रिफायनान्स बँक आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही कोणत्या सेक्टरसाठी रिफायनान्स करते. आपण मागच्या लेक्चरला डिटेल्समध्ये बघितलेलं आहे बघा. तर बघा, नॅशनल हाऊसिंग बँक आहे, राष्ट्रीय आवास बँक देशातल्या ज्या गृहासाठी किंवा घर बांधण्यासाठी काही कर्ज पुरवठा करतात त्या संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करण्यासाठी नॅशनल हाऊसिंग बँकची स्थापना झालेली आहे. बघा, या योजनेत सर्वाधिक जो काही खर्च आहे जवळपास 28% हा ऊर्जा क्षेत्रावरती करण्यात जातो. आणि पुढचं असं म्हणतात बघा, या योजनेचं मूल्यमापन, या योजनेत दारिद्र्यरेषेखाली लोकसंख्येचं प्रमाण जे होतं ते 37% वरून 30% कमी करण्यात आलं. म्हणजे दारिद्र्यरेषेखालचं लोकसंख्येचे प्रमाण जे काय होतं ते आम्ही कमी केलं किंवा दारिद्र्यावरती आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलं असं म्हणता येईल. आणि लक्षात ठेवा, बऱ्यापैकी ही योजना म्हणजे ही जी काही 7वी पंचवार्षिक योजना होती ही यशस्वी होती. मात्र काही कालची शेवटच्या म्हणजे ही योजना संपत असताना, म्हणजे जवळपास 1990च्या दरम्यान, म्हणजे 85 ते 90 या दरम्यान ही योजना राबवली. आणि जवळपास 1990च्या दरम्यान अशी काही कारणं घडलीत की या कारणांच्यामुळे या ज्या काही पंचवार्षिक योजनेचा जो काही शेवट होता तो प्रतिकूल झाला किंवा वाईट झाला असं म्हटलं जातं, किंवा या योजनेमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आले. तर आपल्याला काही कारणं बघायच्यात. बऱ्याच वेळेला बऱ्याच परीक्षांच्या मध्ये विचारलं जातात की जे 1990 मध्ये आमच्या देशाची आर्थिक स्थिती जी काही कोलमडली, ती कोलमडण्यासाठी महत्वाची असणारी कोणती कारणं. तर बघा, मंडल आयोग असेल किंवा VP सिंग सरकार, जे VP सरकार असेल, यांनी मंडल आयोग नेमला आणि यांनी सांगितलं की अनुसूचित जे काही ओबीसी असते, सॉरी अनुसूचित नाही, ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, तर यांना आमच्या देशामध्ये रिझर्वेशन द्यावं ही एक यांची महत्वाची शिफारस असेल मंडल आयोगाची. त्याच्यानंतर की LTTE नावाची एक जी संघटना आहे, तर LTTE संघटनांची जी काही दहशतवादी कार्यवाही झाली, तर त्या दहशतवादी कार्यवाहीनं आमच्या देशाचे जे काही पंतप्रधान असेल राजीव गांधी त्यांचं या कार्यवाहीमध्ये निधन झालं. त्याच्यानंतर आमच्या देशाचा बॅलन्स ऑफ ट्रेड असेल,
तर बॅलन्स ऑफ ट्रेड हा आमचा प्रतिकूलमध्ये होता. म्हणजे थोडक्यात काय, आमच्या देशाची काही निर्यात होती ती खूप कमी होती आणि आयात आमच्या देशाची खूप जास्त होती. याच्यामुळं आमच्या देशाकडे जो काही परकीय चलन साठा होता तो जवळपास $0.7 बिलियन इतका अत्यल्प शिल्लक होता. आणि हा जो काही साठा होता परकीय चलन साठाचा, याच्यामध्ये आपण जवळपास 15 दिवस लागेल एवढंच तेल आयात करू शकत होतं. म्हणजे आमच्या देशातलं जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे काही चलन असतं ते खूप कमी प्रमाणात शिल्लक राहिलं होतं. आणि त्याच्यामुळं आम्हाला आंतरराष्ट्रीय लेवलवरती जी काय आयात तेलाची वगैरे करावी लागते ते सुद्धा स्थिती धोक्यामध्ये आलेली होती. आणि त्याच्यात एक वाढता प्रकार म्हणजे खनिज तेलाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. आमच्या देशातलं जे काही उद्योग क्षेत्र होतं त्या उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मंदी आलेले होते. म्हणजे जर बोलायचं म्हटलं तर 1951 पासून आमच्या देशामध्ये आम्ही आर्थिक नियोजनाला सुरुवात केली आणि 1990 पर्यंत येऊन आम्ही थांबलो. तर याच्या दरम्यान आम्ही बरचसं प्रामुख्याने रिस्ट्रिक्टेड आम्ही इकॉनॉमीला किंवा बंधनशील अर्थव्यवस्थेला अनुसर असणारी विविध धोरणं राबवलेली होती. आणि याच्यामुळं खाजगी क्षेत्रामध्ये विशेष करून काही डेव्हलपमेंट किंवा खाजगी क्षेत्रामध्ये विशेष करून ग्रो झालेली नव्हती. आणि गव्हर्नमेंट बिझनेसमधले जे ड्रॉबॅक्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागले होते. त्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदी होती. पुढचं की शासनाच्या राजकोषीय तुटीमध्ये वाढ. तर आपण हे बजेटमध्ये बघू की राजकोषीय तूट का असते. राजकोषीय तूट म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये शासनाचा खर्च वाढत चाललेला होता आणि शासनाचं इन्कम खूप कमी होत चाललं होतं. तर राजकोषीय तूट असेल त्याच्यामध्ये वाढ होत चालली होती. आणि आमच्या देशावरती जे काही विदेशी कर्ज असतं किंवा विदेशी राष्ट्रांचं कर्ज असतं त्याचं जीडीपीचे असणार जे का आमच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचे असणारं जे काही प्रमाण होतं ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं होतं. आणि त्याबरोबरच आमच्या देशात जे काही चलनवाढ जे होते किंवा इन्फ्लेशन जे होते ते सुद्धा वाढत चाललं, जवळपास 13.7% झालं होतं. तर अशी विविध प्रतिकूल जी काही कारणं होती, तर या प्रतिकूल कारणांच्यामुळे ह्या 7व्या पंचवार्षिक योजनेचा शेवट जो होता तो वाईट झाला किंवा प्रतिकूल झाला असं म्हटलं जातं. आणि या विविध कारणांच्यामुळे आम्हाला 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर लगेच 8वी पंचवार्षिक योजना लागू करता आली नाही किंवा सुरू करता आली नाही. कारण आमच्या देशाची आर्थिक स्थिती खूप ढासळली होती किंवा खालावलेली होती. म्हणून भारत सरकारनं 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर हे जे काही आर्थिक संकटाला सामोरं जात असताना 1991 असेल आणि 1992 असेल, तर ह्या 2 वर्षामध्ये आम्ही 2 वार्षिक योजना राबवल्या. आणि त्या वार्षिक योजनांच्या दरम्यान आम्ही आमच्या देशामध्ये जे काही आर्थिक संकट आलं होतं त्या आर्थिक संकटाला आमची सोडवणूक करण्यासाठी LPG धोरणाचा अवलंब केला. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन किंवा न्यू इकॉनॉमिक पॉलिसी असं पण बोललं जातं. आणि ह्या 2 वर्षानंतर आम्ही 8वी पंचवार्षिक योजना व्यवस्थितपणे कंटिन्यू केली 1992 नंतर. म्हणजे 1 एप्रिल 1992ला आमच्या देशामध्ये 8वी पंचवार्षिक योजना सुरू झाली. आणि 91 ते 92 ह्या 2 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये 2 वार्षिक योजना राबवल्या. आणि या वार्षिक 2 योजनांदरम्यान जे काही आर्थिक संकट आलं होतं त्या आर्थिक संकटाला आम्हाला सामोरं जाण्यासाठी आम्ही LPG धोरणाचा अवलंब केला. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ह्या 2 ज्या काही वार्षिक योजना होत्या त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये बघू की LPG धोरण म्हणजे काय असतं आणि त्याचा आम्हाला स्वीकार का करावा लागला. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू की 7वी पंचवार्षिक योजना व्यवस्थितपणे बघितलेलं आहे. लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र कमेंट बॉक्समधलं की का डिसलाईक केलं, म्हणजे तुमच्या सर्व सूचनांचा अवलंब करून मला पुढचं लेक्चर सुद्धा अधिक चांगलं बनवता येतील. तर आजच्या लेक्चरला मी एवढंच सांगतो आणि आज इथं मी थांबतो. धन्यवाद.